Hello students, today we are going to see 3-4 questions based on the internal energy. So first question is that describe an experiment performed to change the internal energy of a gas by doing work. Internal energy can be changed by changing the volume of the gas as well as by heating it. By two ways the internal energy of the gas can be changed. Here the question asks that how the internal energy of the gas by doing work on the gas we change the internal energy of the gas. म्हणजे इंटरनल एनर्जी दोन प्रकारे चेंज करता येते. गॅसला हीट केलं तरी इंटरनल एनर्जी चेंज होते आणि त्याच्यावर वर्क डन केलं तरी इंटरनल एनर्जी चेंज होते. आता वर्क डन कसं करायचं बघा. तर डिस्क्राइब अन एक्सपेरिमेंट परफॉर्म्ड टू चेंज द इंटरनल एनर्जी ऑफ ए गॅस बाय डुईंग वर्क. गॅसवर वर्क केलं तरी सुद्धा त्याची इंटरनल एनर्जी चेंज होते. बघूया कशी चेंज होते. वर्क डनने फक्त बाय हिटिंग इट आपण मागच्या पिरियडला पाहिलेलं आहे. आणि बाय चेंजिंग इट्स व्हॉल्यूम, आता वर्क डन केलं म्हणजेच ॲक्च्युअली ह्याच क्वेश्चनचं इथं अजून तुम्हाला फीडबॅक भेटणार आहे की व्हॉल्यूम चेंज होतं आणि व्हॉल्यूम चेंजमुळे इंटरनल एनर्जी पण चेंज होते, ते बघायचं आहे. तर समजला क्वेश्चन, समजला की नाही. डिस्क्राइब अन एक्सपेरिमेंट परफॉर्म्ड टू चेंज द इंटरनल एनर्जी ऑफ ए गॅस बाय डुईंग वर्क. वर्क डन केल्याने इंटरनल एनर्जी गॅसची चेंज होते, कमी जास्त करता येते. आता ते आपल्याला बघायचे आहे. तर बघा फर्स्ट पॉइंट, कन्सिडर गॅस फिल्ड इन अ सिलेंडर फिटेड विथ अ मूवेबल मासलेस अँड फ्रिक्शनलेस पिस्टन ॲट वन एंड. एक गॅस आहे, कोणता पण एक गॅस. कन्सिडर अ गॅस, एक गॅस आपण गृहीत धरला, ऑक्सिजन, हायड्रोजन और एनी आयडियल गॅस आपण फिल्ड इन अ सिलेंडर. फिल्ड मीन्स भरलेला आहे सिलेंडरमध्ये. फिटेड विथ, की जे सिलेंडर फिट केलेलं आहे कशाने, बाय विथ अ मुव्हेबल. मुव्हेबल म्हणजे ते मागे पुढे सरकवू शकेल, इंजेक्शन सारखं ते मागे पुढे सरकवू शकेल. मासलेस, त्याचं मासच नाही, त्याला असं पॉसिबल नाही आहे. थोडंफार 1 ग्रॅम 2 ग्रॅम असतंच, परंतु असं कन्सिडर केलं जातं, मानलं जातं. अँड फ्रिक्शनलेस म्हणजे तिथं फ्रिक्शन होणार नाही. ते जेव्हा आतमध्ये असं सरकेल तेव्हा फ्रिक्शन होणार नाही, म्हणजे एक्स्ट्रा हीट ते प्रोड्यूस करणार नाही. कारण फ्रिक्शन जर झालं तर हीट प्रोड्यूस होते आणि ती हीट या गॅसच्या इंटरनल एनर्जीवरती ॲफेक्ट करते. म्हणून पिस्टन असं कन्सिडर करायचे की कसं असावं पिस्टन. मुव्हेबल म्हणजे मागे पुढे सरकू शकणे. मासलेस म्हणजे त्याचं मास फारच कमी आहे. आणि फ्रिक्शनलेस म्हणजे फ्रिक्शन होणारच नाही असं पिस्टन आपण ॲट वन एंड म्हणजे एका टोकाला, आणि एक टोक डायरेक्ट पॅक आहे, दुसरं टोक सिलेंडरचं, असं सिलेंडर कन्सिडर केलं. समजा लेट टीएस बी द टेम्परेचर ऑफ द गॅस. ह्या गॅसचं टेम्परेचर टीएस इतकं आहे. इनिशियली आपण 100 डिग्री घेऊ प्रॅक्टिकली, और एक्सपेरिमेंट आपण जस्ट इमॅजिन करू. इनिशियली द टेम्परेचर ऑफ द सिस्टम, गॅस इज द सिस्टम, टीएस temperature of system is 100 degree Celsius. Ts is the temperature of gas and Te is the temperature of environment. Te म्हणजे काय, बाहेरचं, सिलेंडरच्या बाहेरचं जे ॲटमॉस्फिअर आहे त्याचं टेम्परेचर जे पण असेल ते आपण Te कन्सिडर करूया, टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट. ओके. आता काय करायचं, गॅस भरलेला आहे, पिस्टन वगैरे रेडी आहे. इनिशियल स्टेटला त्याचं टेम्परेचर मेजर केलं, ते किती आलं, 100 डिग्री सेल्सिअस. आता ह्या पिस्टनला एफ एवढा फोर्स अप्लाय करायचा, पुश करायचं, त्याला ढकलायचं आतमध्ये. किती, बाय अ डिस्टन्स डी. डी इतकं खूप मोठं असेल हे सिलेंडर आणि डी इतकं त्याला डिस्प्लेस करायचं ह्या पिस्टनला. म्हणजे ते आधी इथं होतं आणि नंतर ते इथं गेलं. मग आधी इथं होतं म्हणजे त्याचं व्हॉल्यूम हे मोर होतं,
गॅसचे व्हॉल्यूम and the molecules of the gas or atoms of the gas are very away from each other, means the distance between the two molecules is more when at initial state, when the piston is not moved, not pushed inside the cylinder. And if the piston is pushed inside the cylinder, जर हे पिस्टन आधी इथं होतं इनिशियल स्टेटला आणि ते पुष्ड केलं किती डिस्टन्स डी एवढ्याने, एवढ्या डिस्टन्सने एवढं डिस्प्लेस केलं त्याला, ही डिस्प्लेसमेंट आहे. द पिस्टन इज पुष्ड इनसाइड द सिलेंडर क्विकली. क्विकली मीन्स फटक्यात, हळूहळू नाही, फटक्यात पुश केलं. सो दॅट द गॅस इज कॉम्प्रेस्ड. काय झालं असेल, हा गॅसचं व्हॉल्यूम कमी झालं असेल, कारण गॅसेस आर कॉम्प्रेसिबल, लिक्विड्स अँड सॉलिड्स आर नॉट कॉम्प्रेसिबल फ्लुइड्स. आपण आधी शिकलेलो आहे, कॉम्प्रेसिबल आहे गॅस म्हणजे दाबता येऊ शकतो. तर सो दॅट म्हणजे अशा प्रकारे ढकललं फटक्यात की सो दॅट द गॅस इज कॉम्प्रेस्ड. हा गॅस कॉम्प्रेस झाला म्हणजे त्याचं व्हॉल्यूम कमी झालं, ॲज शोन इन द फिगर, असं फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे. मग फायनल स्टेट कशी असेल, फायनल स्टेट अशी दिसेल. ही डिस्प्लेसमेंट आहे. म्हणजे आपण काय केलं, फक्त पिस्टन मूव्ह केलं थ्रू अ डिस्टन्स डी, देन व्हॉट हॅपन्स, वर्क इज डन ऑन द गॅस. गॅसवर आपण काम केलं तर या गॅसचं टेम्परेचर इन्क्रीज होईल आणि ते सपोज 200 डिग्री सेल्सिअस इतकं इन्क्रीज होईल. किती इन्क्रीज होईल, 200 डिग्री सेल्सिअस इतकं इन्क्रीज होईल. आता इन्क्रीज का झालं असेल टेम्परेचर, तर दोघं फिगर्समध्ये ऑब्झर्व करा. इथं पार्टिकल्स और मॉलिक्युल्स ऑफ द गॅस आर अवे फ्रॉम इच अदर, द व्हॉल्यूम इज मोर, व्हॉल्यूम ऑफ द गॅस इज मोर. हिअर द सेम number of molecules are present, no doubt, no molecule is escaped or either added into the system, but the distance between the two molecules is reduced, means their mean free path is reduced due to the pushing of the piston. The molecules are come close to each other, gets crowded, and so their collision, because all the molecules are in random motion, and if you are not allowing them more space to move them, then in a shorter space they are trying to move here and there with increase in velocity, so their kinetic energy increases. Due to kinetic energy, heat is produced because they collide with each other, with neighboring molecules, and so the kinetic energy increases. If the kinetic energy increases, temperature of the gas also increases. बस एवढाच फरक आहे याच्यामध्ये. दोघं स्टेपमध्ये आपण फक्त पिस्टन मूव्ह केलं तरी वर्क डन केलं. कोणावरती, ऑन द गॅस. लक्षात ठेवा, वर्क डन ऑन द गॅस. कारण वर्क डनचा फॉर्म्युला काय आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हे तुम्ही 9th पासून शिकत आलेले आहेत. वर्क डन कसं फाइंड करतात, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता हा dx किंवा d घेतला तरी काही हरकत नाही. डिस्प्लेसमेंटसाठी आपण d घेतोय. ही स्मॉल असते, ही थोडी बिगर असते. मग फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट दॅट गिव्स यू वर्क डन. मग इथं फोर्स अप्लाय केला पिस्टनवरती आणि पिस्टन डिस्प्लेस झालं तर वर्क डन ऑन द गॅस होईल. गॅसवर काम झाले, मग गॅसचं टेम्परेचर इन्क्रीज झालं. टेम्परेचर इन्क्रीज झालं म्हणजे ऑब्व्हियसली इट्स इंटरनल एनर्जी ऑल्सो गोइंग टू इन्क्रीज. इंटरनल एनर्जी वाढणार. आता बघूया याचं डिस्कशन काय आहे. समजली मग ही केस. इन धिस केस, ह्या केसमध्ये piston does some work on the gas. पिस्टनने केले काहीतरी काम ऑन द गॅस, गॅसवरती काहीतरी वर्क केलं. इन मुव्हिंग इट थ्रू सम डिस्टन्स, ते पिस्टन मूव्ह झालं
थ्रू सम डिस्टन्स, थोड्याशा अंतराने, डिस्टन्सने ते मूव्ह झालं. इथं होतं आधी, इथं पोचलं, तर त्याने त्या गॅसवर काम केलं. वर्क डन ऑन द गॅस, ऑन द गॅस, गॅसवर काम केले, गॅसवर वर्क डन केले. द गॅस गेन्स एनर्जी, गॅसला एनर्जी मिळाली. अँड इट्स टेम्परेचर रायझेस ऑर द टेम्परेचर इज इन्क्रीज्ड, त्याचं टेम्परेचर वाढले. एवढं केल्याने बघा हा काय होत असेल, मी अगोदरच एक्सप्लेन केलं की अगोदर मॉलिक्युल्स अवेव होते, त्यांच्यामध्ये जास्त कायनेटिक एनर्जी नव्हती, पण आपण प्रेस केल्यामुळे त्यांचं काय झालं, डिस्टन्स कमी झालं, म्हणजे कोलिजन्स वाढले, टक्कर वाढल्या एकमेकांना. टक्कर वाढल्यामुळे फ्रिक्शन झालं, त्यांचं हीट प्रोड्यूस झाली, म्हणूनच टेम्परेचर इन्क्रीज झालं. समजलं रिजन, व्हॉट इज द रिजन बिहाइंड इट. तर ऑन द अदर हँड, आता बघा पिस्टन इथून इथं मूव्ह केलं तर टेम्परेचर इन्क्रीज होतं. पण समजा पिस्टन मूव्ह केलं नाही आणि जर गॅसला हीट दिली तर गॅस एक्सपांड होतो आणि हे पिस्टन इथं आलेल्या पिस्टनला परत इथं आणू शकतो. पण कोण, हात न लावता गॅसच त्याला सरकवू शकतो जर हीट दिली तर. तर बघा, ऑन द अदर हँड इफ द गॅस पुशेस द पिस्टन आउट, जर गॅसने या पिस्टनला परत जिथं होतं तिथपर्यंत ढकललं, पिस्टन पुश आउट, सो दॅट जेणेकरून द गॅस इज एक्सपांडेड, तर गॅस काय होईल, पिस्टन इथून इथं आलं तर परत एक्सपांड होईल गॅस. सो दॅट द गॅस इज एक्सपांडेड, गॅस प्रसरण पावला. सम वर्क इज डन बाय द गॅस. आता हे जे काम केलं ते कोणी कोणावर केलं, गॅसने पिस्टनवर केलं. आणि आधी पिस्टन इथून इथं सरकवलं तर आपण कोणी कोणावर वर्क डन केलं, पिस्टनने गॅसवर वर्क डन केलं. पिस्टनने गॅसवर वर्क डन केलं तरी पण त्याचं टेम्परेचर इन्क्रीज झालं. मग आता काय होईल, जर गॅसने पिस्टनला पुश केलं, पण गॅस केव्हा पुश करू शकतो, इमॅजिन, इट इज नॉट गिव्हन. तर त्याला हीट जर दिली तर तो एक्सपांड होईल, आणि एक्सपांड झाला तर तो ह्या पिस्टनला सरकवून देईल. बरोबर, म्हणजे तो गॅसने पिस्टनवर काम केले असं म्हणता येईल. बघा, ऑन दी अदर हँड इफ द गॅस पुशेस द पिस्टन आउट, या पिस्टनला गॅसने आउट म्हणजे बाहेर सरकवलं, सो दॅट जेणेकरून द गॅस इज एक्सपांडेड, म्हणजे गॅसचं व्हॉल्यूम वाढलं. सम वर्क इज डन, काहीतरी काम होईल, पण कोणाद्वारे आणि कोणावर, बाय द गॅस, आणि कोणावर, गॅसने केलं, बाय द गॅस, गॅसने केलं, कोणावर, ऑन द पिस्टन. मग ते पिस्टन सपोज इथं परत आलं, इट लुजेस सम ऑफ इट्स एनर्जी, तर तो गॅस काय करेल, त्या पिस्टनला ढकलायला काहीतरी एनर्जी त्याची वेस्टेज गेली ना, कारण त्याला इथून इथं ढकलण्यासाठी काहीतरी एनर्जी लागली असेल, मग त्याची एनर्जी काय झाली, लूज झाली. अँड द गॅस कूल्स डाऊन, आणि गॅसची एनर्जी लूज झाली टू डिस्प्लेस द पिस्टन अगेन टू इट्स ओरिजिनल पोझिशन, देन इट कूल्स डाऊन, तर त्याचं टेम्परेचर काय होईल, परत असं होऊन जाईल. बघा, सुलट आणि उलट दोघं केसेस आपण बघत आहेत. टेम्परेचर इन्क्रीज होतं केव्हा, पुश केलं, व्हॉल्यूम कमी केलं, टेम्परेचर इन्क्रीज होईल. व्हॉल्यूम परत वाढवलं पण त्याला हीट द्यावी लागेल एक्स्ट्रा, तरच ते पॉसिबल आहे. तर इट्स अ एनर्जी ऑफ द गॅस अँड द गॅस कूल्स डाऊन. दिस एक्सप्लेन्स दॅट, ही गोष्ट आपल्याला सांगते की द इंटरनल एनर्जी ऑफ अ गॅस कॅन बी चेंज्ड बाय डुईंग वर्क, म्हणजे डुईंग वर्क डन केल्याने इंटरनल एनर्जी गॅसची वाढते, चेंज होते, वाढते किंवा घटू शकते. चेंज होणे म्हणजे एकतर आयदर इन्क्रीजेस ऑर आयदर डिक्रीजेस. व्हेन द इंटरनल एनर्जी ऑफ द गॅस इन्क्रीजेस बाय पुशिंग द पिस्टन इनसाइड, means the volume, if decreased then internal energy increases, means temperature increases, that means internal energy increases, and the piston is pushed out by the gas, then internal energy
decreases or becomes less, because here the if the piston is pushed outwards by the gas, then the work is done by the gas on the piston. So to move this piston, energy is loosened by the gas. So if energy is loosened, its temperature decreases and the gas cools down, and initially the temperature, whatever it may be, it reaches to that temperature again. So this explains the fact that internal energy can be changed. Internal energy आपण चेंज करू शकतो बाय डुईंग वर्क. त्याच्यावर काम केलं, सरकवलं तरी काम झालं. आणि कोणी सरकवलं? बाय एक्सटर्नल फोर्स, मेकॅनिकल फोर्स, तरी काम झालं. आणि गॅसला हिट केलं तरी गॅस एक्सपांड होईल, तेव्हा पिस्टन इकडे मूव्ह होईल. म्हणजे गॅसने पिस्टनवर काम केलं म्हणजे तरी इंटरनल एनर्जी चेंज झाली. आधी 100 टेम्परेचर इन्क्रीज झालं, नंतर डिक्रीज झालं. म्हणजे इंटरनल एनर्जी कॅन बी चेंज्ड बाय डुईंग वर्क. ओके, व्हेरी सिंपल क्वेश्चन. नाउ इन टेक्स्ट बुक पेज नंबर 80, here the question is that use your brain power. So what is the question? Why is there a change in the energy of a gas? गॅसची एनर्जी का चेंज होते when its volume changes? त्याचे व्हॉल्यूम चेंज केलं तर, म्हणजे व्हॉल्यूम वाढवलं तर इंटरनल एनर्जी कमी होते, आणि व्हॉल्यूम कमी केलं तर इंटरनल एनर्जी वाढते. तर व्हॉल्यूम चेंज होऊ द्या. आता ऍक्च्युअली हेच क्वेश्चन इथं अजून एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ऍक्च्युअलमध्ये इथं काय घडलं? व्हॉल्यूम कमी झालं तर इंटरनल एनर्जी वाढते, आणि व्हॉल्यूम जास्त झालं तर इंटरनल एनर्जी कमी होते. हे कसं शक्य आहे? व्हाय, काय कारण असेल? व्हाय इज देअर अ चेंज इन द एनर्जी? एनर्जी मीन्स विच? इंटरनल एनर्जी ऑफ अ गॅस व्हेन इट्स व्हॉल्यूम चेंजेस. तर बघा क्वेश्चनचा आन्सर काय आहे. एनर्जी, इथं फक्त एनर्जी म्हटलंय, पण त्याचा मिनिंग आहे इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी केव्हा जास्त असते? टेम्परेचर जास्त असेल तर इंटरनल एनर्जी जास्त असते. बघा, इंटरनल एनर्जी ऑफ ए गॅस कॅन बी चेंज्ड आयदर बाय हिटिंग इट और डुईंग सम वर्क ऑन इट. इंटरनल एनर्जी गॅसची दोन प्रकारे चेंज करता येते. त्याला हिट केलं तरी इंटरनल एनर्जी चेंज करता येईल, किंवा त्याच्यावर वर्क डन केलं. आत्ताच पाहिलं आपण वर्क डनने इंटरनल एनर्जी कशी चेंज करतात. तर दोन प्रकारे त्याची इंटरनल एनर्जी चेंज होते, बाय हिटिंग इट और बाय डुईंग सम वर्क ऑन इट. व्हेन द गॅस इज कॉम्प्रेस्ड, गॅस इज कॉम्प्रेस्ड म्हणजे त्याचं व्हॉल्यूम, इट्स व्हॉल्यूम डिक्रीजेस. गॅसला कॉम्प्रेस केलं म्हणजे पिस्टन मूव्ड इनसाइड, देन द व्हॉल्यूम डिक्रीजेस and some work is done on the gas. आणि तेव्हा वर्क डन कोणावर होईल? कोण करेल? ऑन द गॅस, बाय द पिस्टन, और बाय द पिस्टन ऑन द गॅस हे वर्क डन होणार आहे. आणि टेम्परेचर रायझेस मीन्स इंटरनल एनर्जी इज इन्क्रीज्ड और राइज्ड. सिमिलरली असंच व्हेन द गॅस एक्सपांड, पण गॅस जर एक्सपांड झाला तर हे पिस्टन इथून इथं जाईल. When the gas expands, its volume increases. गॅस एक्सपांड झाला तर त्याचे व्हॉल्यूम काय होईल? वाढेल. and the gas does the work on the environment. मग गॅसने कोणावर कोण काम केलं? पिस्टनवर काम केलं. म्हणजे बाहेरच्या ॲटमॉस्फेरिक प्रेशरला न मानता त्या गॅसने त्या पिस्टनला ढकलून दिलं त्याच्यामध्ये. म्हणजे ऑन द एन्व्हायरमेंट काम झालं ते, ऑन द एन्व्हायरमेंट बाय द गॅस. दस ड्युरिंग चेंज ऑफ व्हॉल्यूम. आणि अशा प्रकारे व्हॉल्यूम चेंज करताना कमी केलं तर कोण कोणावर काम करेल? पिस्टन म्हणजे एन्व्हायरमेंट ऑन द गॅस. आणि व्हॉल्यूम वाढवलं म्हणजे एक्सपांड झाला गॅस बाय हिटिंग इट, तर काय झालं? कोणी कोणावर काम केलं? बाय द गॅस ऑन द piston, that is environment. Thus during change of volume, आणि व्हॉल्यूम कमी जास्त केलं तर वर्क इज डन आयदर ऑन द गॅस, एक तर
गॅसवर काम होते, वर्क डन होते, और बाय द गॅस किंवा गॅस द्वारा काम होते. दिस अलाउज द चेंज इन द इंटरनल एनर्जी ऑफ द गॅस. आता ऍक्च्युअल मध्ये दोघं क्वेश्चनच्या मिनिंग एकच आहे थीम जर पाहिली तर, परंतु जर वेगळं आलं तर आपल्याला थोडासा लँग्वेज चेंज करावी लागेल. म्हणजे फक्त व्हॉल्यूम चेंज झालं तर कशी इंटरनल एनर्जी चेंज होते हे सांगावं लागेल. ओके. आता मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट जे आपण मागच्या चॅप्टरमध्ये यूज केलेला आहे, मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की, आणि तिथं बुकमध्ये पण सांगितलेलं आहे की दॅट मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट जे दॅट विल लर्न आफ्टरवर्ड्स और इन कमिंग topics you will see, or in the next chapter you will see. So write a short note on mechanical equivalent of heat. Equivalent of heat, mechanical equivalent of heat. आता बघा, तुम्ही जूल च कन्वर्शन कॅलरीज मध्ये और कॅलरीजचं कन्वर्शन जूल्स मध्ये कसं करतात हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. मग 4.18 जूल्स, और हियर 18 ऐवजी काही वेळेला 4.20 पण घेतात. हा, काही बुक्स मध्ये 20 आहे, बट नियर अबाउट that much equals to 1 calorie. It is the calorie is also unit of heat, joule is also unit of heat, but joule is the SI unit of heat and calorie is the not SI unit, bigger unit, which is bigger unit. म्हणजे 4.18 जूल्स एकत्र केले तर 1 कॅलरी एनर्जी असेल. म्हणजे आपण चपाती खातो तर एक चपातीमधून आपल्याला 200-250 कॅलरीज एवढी एनर्जी भेटते. ते चपातीच्या साईजवर पण डिपेंड असते. नाही तर तुम्ही छोटीशी पी खाणार आणि सांगणार हाऊ वी गेट द 250 कॅलरीज. ओके. तर मग जसं जूलच्या कॅलरीजमध्ये कन्व्हर्शन होतं, आता हे युनिट्स डिफरंट आहेत, बट क्वांटिटी हीट इज द सेम हियर. हियर quantities are different. Heat and work are the two physical quantities, but they are measured in the same units. So their relation, and to relate them some constant should be used. Means work is directly proportional to heat. आता हे कुठं शिकलो आपण? आत्ताच शिकलो बघा. वर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू हीट. पिस्टन पुश केलं, वर्क डन केलं, हीट आधी 100 होती 200 झाली. म्हणजे वर्क इज इन प्रपोर्शन विथ प्रोडक्शन ऑफ द हीट. मीन्स वर्क डन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू हीट प्रोड्यूस्ड. फॉर इक्वॅलिटी, to remove this proportionality sign and to put into equality, we must have to put some constant. Say capital J is that constant, and this constant J is called as mechanical equivalent of heat. म्हणजे वर्क डन केल्याने हीट मध्ये कन्व्हर्शन करता येतं. वर्क डन म्हणजेच हीट. फिजिकल क्वांटिटीज आर डिफरंट. Work and heat are different physical quantities, but they are measured in same units, joules. Work is also measured in joules, heat is also measured in joules. हा, आता बघा मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट काय असतो डिटेल मध्ये. आणि हा फारच पुढे उपयोगाचा आहे इन हायर क्लासेस ऑल्सो आफ्टर 12th फॉर इंजिनिअरिंग और इन एनी फील्ड वेअर द थर्मोडायनामिक्स कम्स. देयर इज always. It has been observed that, असं आढळून आलेलं आहे की, it has been observed that mechanical work done. आता मेकॅनिकलचा अर्थ काय होतो? हाताने फोर्स लावून पुश केलं, या पिस्टनला पुश केलं म्हणजे मेकॅनिकली तुम्ही पुश केलं. तर इट हॅज बीन ऑब्झर्व्ड दॅट, असं आढळून आलेलं आहे की mechanical work done and heat produced during this work done. तुम्ही मेकॅनिकल वर्क डन केलं आणि त्या वेळेला वर्क डन
ने काय केलं, हीट इज प्रोड्युस्ड ड्युरिंग धिस वर्क डन. या वर्क डनमुळे हीट प्रोड्यूस झाली. जितकं वर्क डन केलं तितकी हीट प्रोड्यूस झाली. म्हणजे त्यांचं रिलेशन असं आहे, वर्क डन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू हीट. धिस इक्विव्हॅलन्स इज द मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट. आणि हे जे इक्विव्हॅलन्स आहे यालाच म्हणायचं मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट. द रिलेशन ऑफ मेकॅनिकल वर्क W कॅपिटल अँड करस्पॉन्डिंग हीट प्रोड्युस्ड H. करस्पॉन्डिंग म्हणजे जितकं तुम्ही काम केलं तितकंच हीट प्रोड्यूस होईल. करस्पॉन्डिंग तर हीट प्रोड्युस्ड H यांचं रिलेशन काय आहे, W इज इक्वल टू J मल्टिप्लाइड बाय कॅपिटल H. ऑल द लेटर्स आर कॅपिटल. So what is the value of J? How J can be calculated? So W upon H, that will give you the value of J. Here the constant used J is called as the mechanical equivalent of heat. Understood? Okay. Now let us go towards the another question. Actually this question is of back topic knowledge, previous knowledge. Remind degrees of freedom. कॅल्क्युलेट द इंटरनल एनर्जी. आता इंटरनल एनर्जी ह्या चॅप्टर मध्ये शिकतोय आपण म्हणून तो इथं आलेला आहे, पण त्याला नॉलेज कोणतं लागणार आहे, डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजे मागच्या चॅप्टरचं नॉलेज लागणार आहे. तर बघा कॅल्क्युलेट इथं प्लस केलाय म्हणजे पॉसिबिलिटी जास्त आहे, इम्पॉर्टंट आहे. यू शुड प्रिपेअर, मस्ट प्रिपेअर. कॅल्क्युलेट द इंटरनल एनर्जी ऑफ आर्गॉन गॅस अँड ऑक्सिजन गॅस. दोन सिलेंडर आहेत, एकामध्ये आर्गॉन गॅस भरलेला आहे आणि एकामध्ये ऑक्सिजन गॅस भरलेला आहे. दोघांची इंटरनल एनर्जी फाइंड करा. O2 म्हणजे इथं ऑक्सिजन वर्ड जागा कमी होती म्हणून मी शॉर्टमध्ये O2 लिहिला. ऑक्सिजन, O2 फॉर ऑक्सिजन, आर्गॉन. आता बघा इंटरनल एनर्जी आपण मागच्या चॅप्टरमध्ये ड्युरिंग प्रिव्हियस चॅप्टर डिग्रीज ऑफ फ्रीडम मोनो ॲटॉमिक गॅस, डायॲटॉमिक गॅस, पॉलीॲटॉमिक गॅससाठी आपण डिग्रीज ऑफ फ्रीडम पाहिलेल्या आहेत. तर मोनो ॲटॉमिक गॅससाठी ओनली 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात आणि त्या कोणत्या, ट्रान्सलेशनल. ट्रान्सलेशनल मीन्स XYZला ते मूव्ह होऊ शकतात, XYZ ॲक्सिसच्या अलॉंग ते मूव्ह होऊ शकतात, म्हणून त्यांना 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात. मोनो ॲटॉमिकला फक्त 3 असतात आणि डायॲटॉमिकला ॲडिशनल ह्या 3 तर असतातच ट्रान्सलेशनल, पण अजून ॲडिशनल रोटेट पण होऊ शकतात. बघा एक पेन्सिल होती, 2 शार्पनर असे अडकवले होते, ते वायच्या अराउंड रोटेट होऊ शकत होते, झेडच्या अराउंड आणि वायच्या अराउंड रोटेट होऊ शकत होते. असं 2 पॉसिबल डिग्रीज ऑफ फ्रीडम मी तुम्हाला शिकवलं होतं. ती क्लिप अजून परत एकदा बघू शकता. मी डिग्रीज ऑफ फ्रीडम बेटरली घेतलेला आहे आणि सहज समजेल इतक्या सोप्या भाषेत मी त्याला कन्वर्ट केलेलं होतं. जर समजलं नसेल परत एकदा ऐकायचं, बघून घ्यायचं ते क्लिप. ओके. तर इंटरनल एनर्जी ऑफ अ गॅस डिपेंड्स ओनली ऑन द टेम्परेचर. खरं तर इंटरनल एनर्जी टेम्परेचरवर डिपेंड असते, पण टेम्परेचर ह्या गॅस मॉलिक्युल्सला कसं प्राप्त होतं, त्यांच्या एनर्जीजमुळे. त्यांना वेगवेगळ्या एनर्जीज असतात. तर आर्गॉन इज अ मोनो ॲटॉमिक गॅस. आर्गॉन गॅस काय आहे, मोनो ॲटॉमिक म्हणजे त्याचा एकटा ॲटम फिरू शकतो. मोनो ॲटॉमिक गॅसेस हे इनर्ट गॅसेस आहेत. मोनो ॲटॉमिक गॅसेस काय आहेत, इनर्ट गॅस. इनर्ट गॅसेस, ऑल इनर्ट गॅसेस, 6 इनर्ट गॅसेस आर देअर इन नेचर. आर्गॉन, निऑन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन, हेलियम, आर्गॉन, निऑन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन. तर असे 6 इनर्ट गॅसेस आहेत आणि ते मोनो ॲटॉमिक आहेत फक्त. आणि बाकीचे मग डाय ऑर ट्राय ऑर टेट्रा ॲटॉमिक वगैरे असे आहेत, पॉली ॲटॉमिक आहे. तर आर्गॉन इज अ मोनो ॲटॉमिक गॅस. इट्स इंटरनल एनर्जी इज प्युअरली ट्रान्सलेशनल. मोनो ॲटॉमिकला फक्त ट्रान्सलेशनल एनर्जी असते. इंटरनल एनर्जी कोणामुळे असते, इज ड्यू टू ट्रान्सलेशनल मोशन. दस इट इज अ गिव्हन बाय. मग ट्रान्सलेशनल मी परत आठवण करून दिलेली, हे लिहायची गरज नाही, फक्त इतकं लिहिलं सफिशियंट. हे आठवण करून दिलेली एक्सच्या लॉंग. तर इच डिग्रीज ऑफ फ्रीडम 3 डिग्रीज आहेत ना, पण इच डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असते, हाफ ऑफ केबीटी. कंट्रीब्युशन ड्यू टू इच डिग्रीज ऑफ फ्रीडम इज हाफ ऑफ केबीटी. कंट्रीब्युशन ड्यू टू इच डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजे प्रत्येक डिग्रीज ऑफ फ्रीडमद्वारा मिळणारा
एनर्जीचा हिस्सा हा हाफ ऑफ केबीटी असते. केबी काय होता, बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट होता आणि टी मीन्स टेम्परेचर, ॲब्सोल्यूट टेम्परेचर होता. तर हाफ ऑफ केबीटी अलॉंग एक्स, हाफ ऑफ केबीटी अलॉंग वाय, हाफ ऑफ केबीटी अलॉंग झेड, या तिघांची सम केली हाफ हाफ हाफ, तर दीड झाले. दीड मीन्स 3/2 केबीटी, केबीटी टेकन कॉमन. म्हणून आर्गॉनला जी पण इंटरनल एनर्जी असेल ती किती असेल, 3/2 केबीटी. पण ऑक्सिजन काय आहे, डायटॉमिक आहे. डायटॉमिकला ट्रान्सलेशनल ॲज वेल ॲज रोटेशनल कायनेटिक एनर्जीज असतात. आणि मग त्यांच्यामुळे या दोघं एनर्जीजमुळे जी तयार होईल ती इंटरनल एनर्जी किती असेल, तर बघा, व्हेअर ॲज ऑक्सिजन, व्हेअर ॲज म्हणजे ॲज कम्पेअर टू मोनोॲटॉमिक गॅसेस, ऑक्सिजन इज अ डायटॉमिक गॅस, hence its internal energy is due to translational as well as rotational kinetic energy. Thus each mode म्हणजे प्रत्येक प्रकार, जसा एक्स म्हणजे हा एक मोड आहे, हा दुसरा, तिसरा, 3 मोड आहे ट्रान्सलेशनलला. Thus each mode contributes energy equal to half of kBT. प्रत्येक मोडला हाफ ऑफ केबीटी एवढी एनर्जी असते. ते आपण लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जीमध्ये शिकलो आहे. तो लॉ ऑफ इक्विपार्टिशन सिलेबसमधून कट झालेला आहे, परंतु तो शिकवावा लागला तरच पुढचं डिग्रीज ऑफ फ्रीडम समजलं, म्हणूनच तो शिकवावा लागला. हां, तर each mode contributes energy equal to the half of kBT. The internal energy for oxygen molecule is equal to, हे इक्वल टू इथे आहे U म्हणजे इंटरनल एनर्जी ऑफ O2, शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे. मग कशामुळे असते त्याला, ड्यू टू ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी प्लस ड्यू टू रोटेशनल कायनेटिक एनर्जी. आणि काहींना तर व्हायब्रेशनल पण असते, प्लस अजून व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी असं ॲड करू शकतो. ते पण 2 असतात व्हायब्रेशनल, व्हायब्रेशनल 2 असतात. कायनेटिक आणि पोटेन्शियल टर्म्स असतात त्या. पण इथं याला फक्त डायटॉमिकला O2ला 2 ट्रान्सलेशनल 3 translational means 3 times the half of kBT and 2 times the half of kBT. rotational 2, तर 3 आणि 2 झाले 5/2 kBT. so internal energy of oxygen is 5/2 kBT. बघा, हे जे ब्रॅकेटेड आहे ते इम्पॉर्टंट आहे. आर्गॉनची इंटरनल एनर्जी किती आली मग, 3/2 kBT. कशी आली, फक्त ट्रान्सलेशनलमुळे. आणि O2ला ट्रान्सलेशनल पण असते, रोटेशनल पण असते. तर ट्रान्सलेशनलच्या 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम आणि रोटेशनलच्या 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम किती झाल्या, 3 आणि 2 5, आणि हाफ ऑफ केबीटी इच, म्हणजे प्रत्येकाला त्याने मल्टिप्लाय केलं तर 5/2 केबीटी इथे येणार. समजली ही टोटल. ही पण जमत नाही काही ना, 3 म्हणजे 3/2 प्लस 2/2, 3/2 प्लस 2/2, 3/2 प्लस 2/2. आता छेद समान म्हणून अंशांची बेरीज म्हणजे 3 + 2 5/2. समजलं ना. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन इथं फिनिश होतो. आता पुढच्या पिरियडला आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, इम्पॉर्टंट आहे ते बघणार. ओके.